नाशिकमध्ये नीट घोटाळ्याच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी AISFचे आंदोलन। ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिकने नीट घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक मार्फत निवेदन देऊन नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली। देशभरात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला। हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 729 गुण मिळाले आहेत। यंदा देशात 24 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यापैकी 5,47,036 विद्यार्थी आणि 7,69,222 विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत। यातील खुल्या गटातून 3,33,932, ओबीसीतून 6,18,890, एससीतून 1,78,738, एसटीतून 68,479 आणि EWS मधून 1,16,229 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खाजगी अशा एकूण 549 महाविद्यालयाच्या 78,033 जागांसाठी प्रवेश दिला जातो। मात्र परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे। NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीला यावर प्रश्न विचारला असता NTAने केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही, ते या समस्येचे विश्वास बसेल असे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहेत। नीट परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप झाला, परंतु NTAने तेव्हा देखील नकार दिला होता। या सगळ्या घटना तसेच त्याबद्दल NTA मार्फत दिल्या गेलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात असलेली विसंगती बघता यासंबंधी NTA द्वारा एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय घेण्याचे पुरेसे पुरावे आहेत। नीट परीक्षेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच AISFने स्पष्टपणे सांगितले होते की असे केंद्रीकृत मॉडेल विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही। शिक्षणाच्या केंद्रीकरणामुळे संस्थांची स्वयंता संपुष्टात आली आहे आणि खाजगी कोचिंग क्लासेस वाढले आहेत। नीट UGने विविधतेला नकार दिल्याने खाजगी कोचिंग सम्राटांचा नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे। AISF ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नीट पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत आहे। यामुळे पालकांवर पडत असलेला आर्थिक दबाव देखील गंभीर चिंतेची बाब आहे। AISFने सध्याच्या घोटाळ्याची त्वरित चौकशी करण्याची आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चिंता दूर करण्याची मागणी केली आहे। संस्थात्मक चुका दुरुस्त करून नीट परीक्षेलाच बरखास्त करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत अशी AISFची मागणी आहे। या आंदोलनावेळी राज्याध्यक्ष कॉम्रेड विराज देवांग, राज्य सहसचिव प्राजक्ता कापडगे, शहराध्यक्ष कैवल्य चंद्रात्रे, राज्य काउन्सिल सदस्य तल्हा शेख, लक्षिता देवांग, प्रणव काथवटे, अंकित यादव, ओम हिरे, साक्षी लोखंडे, राहुल भुजबळ, रोहित काथवटे, रोहित खारोडे, विनायक संत, तन्मय देवरे, देविका शिंदे सहित इतर विद्यार्थी उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।